सुप्रभात मुलांनो. मुलांनो, कालच तुम्ही सुगरणीचे घरटे हा धडा शिकलात. त्या धड्यामध्ये सुगरण या पक्षाबद्दल तुम्ही माहिती शिकलात. तर आपल्याला पक्षी खूप आवडतात. आवडतात ना सगळ्यांना पक्षी? पक्षी कुणाला आवडत नाहीत. पक्षी सगळ्यांना सगळ्यांना आवडतात. तुम्हाला आठवत असेल, शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक तुमचा आवडता पक्षी यावर निबंध लिहायला सांगतात. आणि मग आपण आपल्याला जो पक्षी आवडतो त्या पक्षावर आपण निबंध लिहितो. प्रत्येकाला एकच पक्षी आवडतो असे नाही. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळे पक्षी आवडतात. त्याप्रमाणे आपण आज काही ठराविक पक्ष्यांची माहिती घेणार आहोत. आपला विषय आहे पक्ष्यांची माहिती. तर त्यात आपण पहिला पक्षी घेतला आहे कोकीळ. कोकीळचं चित्र तुम्ही बघताच आहात. कोकीळ पक्षी याची आता आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर कोकीळ हा पक्षी आंब्याला जेव्हा मोहोर येतो, आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंत ऋतूचे जेव्हा आगमन होते, तेव्हा आपल्याला या कोकीळ पक्ष्याचा कुहू कुहू असा आवाज ऐकू येतो. तेव्हा सर्वांच्या तोंडून सहजच उद्गार बाहेर पडतात की कोकिळेला कंठ फुटला. खरं तर कोकिळा कधीच गोड गाणे गात नाही किंवा कुहू कुहू सुद्धा आवाज करत नाही. तर कोकिळ या मादीचा आवाज किक 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 असा असतो. तर कुहू कुहू आवाज कोकिळ नर पक्ष्याचा असतो. चिमण्या व इतर पक्षी जसे समूहाने चिवचिवाट करतात, तसा कोकिळ पक्षी कधीच समूहाने आवाज करत नाही. तर मुलांनो, आंब्याला जेव्हा मोहोर येतो, आंब्याला मोहोर येण्याच्या काळात किंवा वसंत ऋतूचं जेव्हा आगमन होतं, तेव्हा आपल्याला या कोकिळ पक्षाचा कुहू कुहू आवाज ऐकायला येतो. आणि तेव्हा आपण म्हणतो, अरे कोकिळा गाते आहे, कोकिळेचा कुहू कुहू आवाज येतोय, कोकिळेला आता कंठ फुटला आहे. खरं तर बघायला गेलं तर ही कोकिळ पक्षाची मादी कधीच कुहू कुहू असं गात नाही. ती तिचा आवाज कसा काढते? किक 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 असा आवाज ती काढत असते. परंतु हा कुहू कुहू आवाज हा कोकिळ नर पक्षाचा असतो. तर जशा चिमण्या एकत्र समूहामध्ये येतात आणि त्या चिवचिवाट करतात, एकत्रित चिवचिवाट करतात, त्याप्रमाणे कोकिळ हा पक्षी कधीच समूहामध्ये गात नाही किंवा आवाज करत नाही. तो एकटाच आवाज करत असतो. कोकिळ पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो व ती उबवण्याची जबाबदारी कावळ्याकडे सोपवतो. कावळा त्याच्या घरट्याकडे कोणासही फिरकू देत नाही. तो त्या घरट्याचे जीवापाड रक्षण करतो. कावळा व कोकिळ या दोन पक्षात मोठे वैर आहे. कोकिळ पक्षी हा कधीच घरटी बांधत नाही. तो फक्त अंडी दुसऱ्याच्या घरट्यात घालणे, ती न उबवणे, पिल्ले झाली की त्यांना चारा पाणी न देणारा हा पक्षी, जो फक्त अंडी घालतो आणि पिल्लांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी कावळ्यावर सोपवतो. पिले उडून जातात तरी कावळ्याच्या मादीला कळत नाही की ही पिले कोकिळेची आहेत, कारण ते सारखेच दिसतात. तर मुलांनो, बहुतेक पक्षी, असं म्हटलं तर सर्वच, कोकिळ सोडून आपली घरटी तयार करतात.
त्या घरट्यामध्ये ते आपली अंडी घालतात. तिथेच ती अंडी उबवतात आणि पिलांना जन्म देतात. परंतु हा कोकिळ पक्षी कधीही आपलं घरटं तयार करत नाही. तो नेहमी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यामध्ये घालतो आणि कावळ्याला त्याचा पत्ताच नसतो. कावळ्याला वाटते की हे आपलीच अंडी आहेत आणि म्हणून कावळा त्या घरट्याचं, त्या अंड्यांचं जीवापाड रक्षण करतो. त्याच्या घरट्याकडे तो कोणालाही जाऊ देत नाही. जसे आई वडील आपल्या मुलांचं रक्षण करतात, मुलांना जीवापाड जपतात, त्याप्रमाणेच मुलांना या पक्ष्यांचं पण आहे. ते सुद्धा आपल्या पिलांना जीवापाड प्रेम करतात, जीवापाड जपतात. तर या कावळ्याला वाटतं की ही जी अंडी आहेत ती आपलीच आहेत, कावळ्याचीच आहेत आणि म्हणून तो त्या अंड्यांना जीवापाड जपतो. त्याच्या घरट्याकडे तो कोणालाही फिरकू देत नाही. पण जेव्हा अंड्यांमधून पिले बाहेर येतात आणि मग ती पिले बाहेर येतात तरी सुद्धा, कारण कावळा आणि कोकिळ ही दोघंही सारखीच दिसतात, त्यामुळे त्या पिलांमध्ये त्या कावळ्याला कळतच नाही की ही पिले आपली आहेत की दुसऱ्याची आहेत, कोकिळची आहेत. त्याप्रमाणे त्या पिलांचं पालन पोषण, त्यांना चारा हा कावळा करत असतो. ती पिले जेव्हा उडायला लागतात, उडून जातात, तरी सुद्धा त्या कावळ्याला कळत नाही की ती पिले कुणाची होती. कारण का तर ती सारखीच दिसतात. कोकिळची पिले आणि कावळ्याची पिले ही सारखीच दिसतात आणि म्हणून त्या कावळ्याला कळत नाही की ही पिलं कुणाची आहेत ते. हा पक्षी आंबा व बाभळीच्या दाट झाडीत जास्त प्रमाणात आढळतो. कोकिळ हा पक्षी आंब्याच्या झाडावर, बाभळीच्या झाडावर अशा दाट झाडीमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नर कोकिळ कावळ्यासारखाच काळा कुळकुळीत पण जरा सडपातळ व डौलदार दिसतो. महत्वाचा फरक आहे तो म्हणजे त्याचा लाल डोळा. जरी हा कोकिळ पक्षी कावळ्यासारखा काळा कुळकुळीत असला तरी तो डौलदार असतो, सडपातळ असतो, कावळ्यापेक्षा सडपातळ असतो आणि डौलदार असतो. फक्त त्यांच्यामध्ये एवढा फरक आहे की या कोकिळ पक्षाचा डोळा लाल असतो, लाल रंगाचा असतो आणि त्याची मादी फिकट राखाडी रंगाची असते. हिवाळा लागताच हा पक्षी गडप होतो. ते दिसेनासा होतो. गडप होणे म्हणजे दिसेनासे होणे. तर हिवाळा लागला की हे पक्षी आपोआपच दिसेनासे होतात, कोकिळ पक्षी. हा पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो. सगळ्या ठिकाणी हा पक्षी आढळतो. कोकिळ पक्षी दाट पाने असलेल्या झाडावर राहतो. तसेच तो जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे याचे आवडते खाद्य आहे. तर हा पक्षी कुठे राहतो? दाट पाने असलेल्या झाडावर राहतो. तो जंगलात राहतो, शेतात राहतो, बागेत राहतो. त्याला अशा ठिकाणी राहणं तो जास्त पसंत करतो. आणि तो काय खातो? त्याचं खाद्य कोणतं आहे? तर कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे त्याचे आवडते खाद्य आहे. त्याचा आवाज बघा. अशा प्रकारे हा कोकिळेचा आवाज तुम्ही ऐकलाय. आता आपण दुसरा पक्षी घेऊया. हा पक्षी तर सर्वांनाच खूप आवडतो. नाव काय त्याचं? पोपट. बरोबर. तर पोपट हा पक्षी सगळ्यांना आवडतो. त्याला जसं शिकवलं तसा हा पक्षी बोलतो आणि म्हणून सर्वजण आपण पोपटाला पाहण्यासाठी उत्सुक असतो. तर आता पोपटाविषयी आपण माहिती बघूया. पोपट हा अतिशय सुंदर पक्षी आहे. पोपटाचा रंग हिरवा असतो.
तसे पाहता पोपट हा पक्षी पाळीव व जंगली या दोन्ही पक्ष्यांमध्ये मोडला जातो. जर पोपटाला आपण शिकवले तर तो माणसाचा चांगला मित्र बनू शकतो. तुम्ही पाहिले असेलच, खूप सारे पोपट बोलतात सुद्धा. पोपटाची स्मरणशक्ती खूप चांगली असल्या कारणामुळे त्याला लोकांची नावे सुद्धा लक्षात राहतात. जर पोपटाला योग्य प्रकारे शिकवण दिली तर तो घरातील सर्व लोकांची नावे घेऊ शकतो. पोपटाचा आवाज खूप सुंदर असतो. काही पोपट शिकवल्याप्रमाणे छान गाणी बोलू शकतात. पोपटाला एकदा पिंजऱ्याची सवय झाली की त्याला बाहेर सोडले तरी तो कुठेही जात नाही. आणि पोपटाचे प्रमुख खाद्य पेरू व मिरची आहे. तर पोपट हा अतिशय सुंदर पक्षी आहे. सगळ्यांना आवडणारा, सगळ्यांचा लाडका हा पोपट पक्षी आहे. त्याचा रंग कसा असतो मुलांनो? हिरवा. पोपटाचा रंग हिरवा असतो. तसे पाहता हा पोपट हा पक्षी पाळीव सुद्धा आहे आणि जंगली सुद्धा आहे. आपण घरात पिंजऱ्यात ठेवला की तो पाळीव, आपण घरामध्ये पाळला की त्याला पाळीव पक्षी म्हणतात. आणि जंगलात राहिला तो जंगली असतो. स्वातंत्र्य त्याला असतं. आणि आपण जर पाळला तर तो बिचारा आपल्या पिंजऱ्यातच असताना स्वातंत्र्य वगैरे काहीही नसतं. तर या पोपटाला जर आपण शिकवलं तर तो माणसाचा चांगला मित्र बनतो. आणि तुम्ही बहुतेक घरांमध्ये बघितलं असेल, तुम्ही स्वतः पोपट पाळला असेल तर तुम्ही जर त्याला बोलायला शिकवलं तर तो तुमचे नावं सुद्धा, सर्वांचे नावं घरातले तो शिकतो आणि त्याप्रमाणे तो आवाज लावतो. सकाळ झाली की तो सगळ्यांना उठवतो सुद्धा. प्रत्येकाचे नावं घेऊन तो उठवतो सुद्धा. अशा प्रकारे हा खूप सुंदर असतो. त्याचा आवाजही खूप सुंदर असतो. तो गाणी सुद्धा बोलू शकतो. त्याला शिकवलं तर तो गाणी सुद्धा बोलतो. आणि मुलांनो, त्याला एकदाची पिंजऱ्याची सवय लागली, पिंजऱ्याची सवय झाली पोपटाला की त्याला बाहेर सोडलं तरी तो कुठेही जात नाही. तो तिथल्या तिथे आपल्या घरातल्या घरात छानपैकी फिरत असतो. आणि पोपटाचं मुख्य खाद्य काय आहे? पेरू व मिरची. हे दोघं पोपटाला खूप आवडतात. पोपटाचा आवाज तर अशा प्रकारे हा पोपटाचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकलाय. किती छान वाटतं ना कानाला पोपटाचा आवाज ऐकायला. म्हणून पोपट हा पक्षी आपल्याला खूप आवडतो. तिसरा आपला पक्षी आहे कबूतर, पिजन. आता हे कबूतर तुम्ही सर्वांनीच बघितलेलं आहे. आपण सगळ्याकडे कबूतर बघतो. शाळेत सुद्धा बघितलेलं आहे स्पेसिमेन म्हणून. तुम्ही जेव्हा लॅबमध्ये प्रॅक्टिकलसाठी येतात तेव्हा तुम्हाला स्पेसिमेन बघण्यात खूप मजा वाटते आणि त्यामध्ये आपल्याला पिजनचं सुद्धा स्पेसिमेन आहे. तेव्हा तुम्ही स्पेसिमेन म्हणून सुद्धा पिजन बघितला आहे आणि रिअलमध्ये सुद्धा बघितला आहे, लाईव्ह सुद्धा बघितला आहे. आणि हे कबुतराबद्दल माहिती आपण आज थोडीशी बघणार आहोत. तर मुलांनो, कबुतराचे अंग गुबगुबीत असून त्याच्या शरीरावरील पिसे दाट व मऊ असतात. त्याचं अंग कसं असतं? गुबगुबीत. एखाद्या मुलाला आपण म्हणतो ना, काय गुबगुबीत आहे हा मुलगा, तसं हे कबूतर सुद्धा गुबगुबीत असतं. आणि त्याच्या शरीरावरील जे पिसे असतात ती दाट असतात पण मऊ असतात, सॉफ्ट असतात. आणि त्याचं डोकं, या कबुतराचे डोके शरीराच्या मानाने लहान असते. पंख आखूड किंवा लांब पण असतात. शेपटी टोकदार, गोल किंवा बोथट असून लांबीला कमी जास्त असते. कोणा कबुतराची शेपटी ही लांब असते, कोणाची ही आखूड असते, पण कशी असते? टोकदार असते, गोल असते किंवा बोथट असते. कबुतराची चोच काहीशी लहान व टोकाला कठीण असते. कबुतराची चोच ही लहान आणि टोकाला
कठीण असते, ठणक असते. मात्र बुडाला मऊ असते. परंतु बूड म्हणजे खालचा भाग, त्या ठिकाणी ती मऊ असते. पाय बहुधा आखूड असतात. कबुतराचे पाय आखूड असतात. तुम्ही रिअल कबूतर बघितलेलंच असेल. तर त्याचे पाय आखूड असतात. डोळ्यांचा रंग गुंजेसारखा लाल असतो. तुम्ही गुंज बघितलीच असेल लाल रंगाची, आणि थोडंसं त्याला काळपट रंग असतो टोकावरती. तर त्यांच्या डोळ्यांचा रंग हा गुंजेसारखा लाल असतो. जसा गुंजेचा रंग लाल असतो तसा या कबुतराच्या डोळ्याचा रंग सुद्धा गुंजेसारखा लाल असतो. बऱ्याच जातीच्या नर व माद्या दिसायला सारख्याच असतात. मात्र काही जातीत नराचा रंग मादीच्या रंगापेक्षा वेगळा असतो. तर या कबुतरामध्ये सुद्धा कुठली मादी आणि कुठला नर हे लवकर ओळखता येत नाही. कारण का? तर त्या कधी कधी दिसायला सारख्याच असतात, परंतु काही जातीत नरांचा रंग हा मादीच्या रंगापेक्षा वेगळा असतो. कबुतराचे मुख्य अन्न म्हणजे धान्य, कळ्या, छोटी फळे होय. काय खातं कबूतर? तर अन्न पण खातं, धान्य खातं, कळ्या खातं, छोटी फळे, हे सर्व कबुतराचं खाद्य आहे. पाणी पिताना कबुतरे पाण्यात चोच बुडवून पाणी सरळ ओढून घेतात. तर पक्षी कसं पाणी पितात? आपण ग्लासने पाणी पितो, पण पक्षी हे चोचीने त्या पाण्यामध्ये पूर्ण आपली चोच बुडवून पाणी पित असतात. म्हणून हा कबूतर हा सुद्धा त्या पाण्यामध्ये चोच बुडवून पाणी सरळ त्या चोचीने ओढत असतो. कबूतर हा समूहात राहणारा पक्षी आहे. समूह म्हणजे काय? कळप, एकत्र. तर हा समूह म्हणजे एकापेक्षा जास्त. तर हा पक्षी समूहात राहणारा आहे. कबुतरे काट्या कुटक्यांपासून घरटे बांधतात. कबुतराचं घर हे कशापासून बांधलं जातं? काट्या कुटक्यांपासून. घरासाठी नर साहित्य जमवतो, तर मादी एकटीच घर बांधते. तर जेव्हा हे कबूतर घर बांधतं, तर कबूतर काय करतं? जे सामान आपलं घर बांधायला लागतं ते जमवतो. काट्या, कुटक्या, काड्या हे सगळं हा नर घेऊन येतो, आणि ती मादी जी असते ती तिचं घर त्या काट्या कुटक्यांपासून बांधत असते. कबुतरांच्या पिल्लांची वाढ झपाट्याने होते. कबुतरांची जी पिल्ले असतात त्यांची वाढ ही खूप लवकर झपाट्याने म्हणजे खूप लवकर होते. 10 दिवसानंतर पिले नेहमीच अन्न खाऊ शकतात. 10 दिवसानंतर ती पिले लगेच अन्न खाऊ शकतात. काही जातीची पिले 2 आठवड्यात उडू शकतात. म्हणजे बघा, मुलांना किती दिवस लागतो चालायला? मुलांना खूप वर्ष, 1 वर्षानंतर किंवा 10 महिन्यानंतर मुलं चालायला लागतात. परंतु पक्षी बघा, 2 आठवड्यामध्येच ते उडायला सुद्धा लागतात. पुष्कळ लोक छंद म्हणून कबुतरे पाळतात. बहुतेक लोकांना कबुतरे पाळायला सुद्धा आवडतात, आणि एक त्यांचा छंद असतो पक्षी पाळायचा. म्हणून कबुतरे सुद्धा पाळायचा त्यांचा छंद म्हणून ते त्या कबुतरांना सांभाळतात, पाळतात. हा होता कबुतराचा आवाज. ऐकला कबुतराचा आवाज? तुम्ही ऑलरेडी कबुतराचा आवाज ऐकलेला असेल. तुम्ही रोज कबूतर बघतही असाल. नसेल बघितलं तर आता बघा, त्याचा आवाज ऐका. असाच आहे की वेगळा आहे ते बघा. आता नंतरचा जो पक्षी आहे तो आहे कावळा. कावळा सुद्धा तुम्ही बघतात. आपल्या हे जे पक्षी घेतलेले आहेत ते बगीच्यांमध्येच घेतले आहेत, पण त्याबद्दल आपल्याला थोडी जास्त माहिती हवी, म्हणून आपण कावळ्या या पक्ष्यांची माहिती घेतलेली आहे. तर कावळा, आता रोजच तुम्ही कावळा बघतात ना चित्रात? बघा, एका चित्रात एकच कावळा दाखवला आहे आणि दुसऱ्या चित्रात त्यांचा समूह दाखवला आहे. कावळा सुद्धा समूहाने राहतो, म्हणून तो एका चित्रात एकापेक्षा जास्त कावळे दाखवले आहेत.
आता आपण कावळ्याची माहिती बघूया. तर कावळा हा सहज आढळणारा एक पक्षी आहे. कुठेही दिसतो, सहज आढळतो. कावळा हा रंगाने काळा असतो. कावळ्याचा रंग नेहमी काळाच असतो. हा पक्षी माणसाच्या वसाहतीजवळ राहतो, पण घरात न येणारा पक्षी आहे. हा कधीच घरात येत नाही. कावळा कधीच घरात येत नाही. तो आपल्या घराजवळ राहतो, आपल्या ग्रिलमध्ये येतो, आपल्या वरांड्यात येतो, परंतु तो घरात कधीही येत नाही. हा पक्षी चालाक, सावध, चपळ असा आहे. हा पक्षी चालाक आहे. आवाज येताच तो उडतो. तुम्ही बघा, त्याला काही अन्न द्यायला गेलात, काहीतरी तुम्ही कावळ्याला काहीतरी घास देतात, तेव्हा द्यायला गेला तर कावळा पटकन उडून जातो. त्याला थोडीशी चाहूल लागली की कावळा पटकन उडतो. तो खूप चालाक आहे, सावध आहे आणि चपळ आहे. अशा प्रकारचा हा कावळा आहे. यात नर व मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. आपल्याला कावळ्यामध्ये ओळखू येतं की कोण नर आहे आणि कोण मादी. नर म्हणजे मेल आणि मादी म्हणजे फिमेल. तर या कावळ्यामध्ये कोण नर आहे आणि कोण मादी आहे हे आपल्याला ओळखायला येत नाही. ते दोघं सारखेच असतात. कावळ्याला हुशार पक्षी म्हणून ओळखतात. कावळ्याला हुशार पक्षी म्हणून ओळखला जातो कावळा. याचे अन्न, धान्य, उंदीर, लहान पक्षी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खातात. यांचं अन्न काय आहे? धान्य, उंदीर, लहान पक्षी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खात असतात. हिंदू संस्कृतीत माणसाच्या मृत्यूपश्चात 13व्या दिवशी व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला केळीच्या पानात नैवेद्य देण्याची प्रथा आहे. तर आपण आपल्या घरामध्ये कोणी गेलं, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशी प्रथा आहे की माणूस मेल्यानंतर त्या माणसाच्या 13व्या दिवशी किंवा त्याचं श्राद्ध जेव्हा येतं प्रत्येक महिन्याच्या वेळेस, त्यावेळेला आपण कावळ्याला जेवण देतो. जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे कावळ्याला सुद्धा आपण जेवण देतो. तर त्या देवासारखाच नैवेद्य कावळ्याला सुद्धा आपण केळीच्या पानामध्ये देतो. तशी ती प्रथा आहे. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे. यास काकवली असे म्हणतात. आपण कधी कधी रोज जेवताना कावळ्याचा घास अगोदर काढतो. आपला स्वयंपाक झाला की कावळ्याला अगोदर घास देतो. अशी ती एक प्रथाच आहे, पद्धतच आहे आणि त्यालाच काय म्हणतात? काकवली असं म्हणतात. कावळ्याचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल, तरी सुद्धा आता सुद्धा तुम्ही ऐकलाय. आता अजून एक पक्षी आपण बघूया. सगळ्यांचा आवडता, सर्वात आवडता. निबंध लिहायला सांगितला, माझा आवडता पक्षी मोर, असं तुम्ही नेहमी निबंध लिहित असतात. तर आता सुद्धा आपण मोराबद्दल थोडीशी माहिती बघत आहोत. बघा, मोर दाखवले आहेत. मोराची वेगवेगळे कलर पण दाखवले आहेत. एकच पहिल्या चित्रात तुम्हाला मोर आणि लांडोर पण दाखवली आहे. मोराची मादी कोण असते त्याला म्हणतात लांडोर. तर मोर दाखवला आहे पिसारा फुलवलेला आणि लांडोर दाखवलेली आहे. दुसऱ्या चित्रामध्ये सोनेरी मोर दाखवला आहे, गोल्डन पिकॉक. आणि खाली चित्रामध्ये दाखवला आहे तिसऱ्या चित्रात सफेद मोर, पांढरा मोर. असे हे 3 चित्र आपण मोराचे बघितलेले आहेत. तर मोर हा खूप सुंदर पक्षी आहे. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि भारतातील बहुतेक भागांमध्ये आढळून येतो. आपला राष्ट्रीय पक्षी कोण आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. कोण आहे? मोर. शाबास. तर हा भारतातील बहुतेक भागांमध्ये आढळून येतो. मोर चमकदार हिरवट निळ्या रंगाचे असतात. मोरांचा रंग कसा असतो? चमकदार असतो आणि हिरवट निळ्या रंगाचे असतात. त्यांना लांब अशी सुंदर मान असते.
त्यांच्या लांब पिसांवर चंद्रासारखे ठिपके असतात. आपल्याकडे आपण मोराची पिसं कधी कधी जमा करतो. मोराचं पीस भेटलं की आपण वहीत ठेवतो. त्यावर तुम्ही बघत असाल की त्यावर लांब असं चंद्रासारखे ठिपके असतात. ते हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंगछटांचे असतात. त्यांचे रंग कसे असतात त्या ठिपकांचे? हिरवा असतो, निळा असतो, पिवळा असतो, सोनेरी असतो, अशा अनेक रंगछटांचे ते ठिपके असतात. त्यांना लांब पाय आणि तुरा असतो. मोराचे पाय लांब असतात आणि एक मोराला तुरा पण असतो. त्यांची मान गडद निळ्या रंगाची असते. जर आपण मोराची मान बघितली तर ती कशा रंगाची असते? गडद निळ्या रंगाची असते. तो खूप डौलदार पक्षी आहे. आणि साथीदाराला आकर्षित करण्यासाठी पावसामध्ये नृत्य करतो. मोर हा आपल्या साथीदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तो त्या पावसामध्ये आपला पिसारा फुलवून नाचत असतो. आपण सुद्धा मोठ्या कौतुकाने त्या मोराला, पिसारा फुलवलेल्या मोराला बघत असतो आणि खूप आनंदी होत असतो. आपल्याला एक प्रकारचा आनंद तशा त्या मोराला बघण्यामध्ये मिळतो. जेव्हा मोर त्याचा पिसारा फुलवतो तेव्हा पिसारा एखाद्या मोठ्या रंगीबेरंगी पंख्यांसारखा दिसतो. त्याचा पिसारा जेव्हा तो फुलवतो तेव्हा तुम्ही बघत असाल की आपल्या रंगीबेरंगी पंख्यासारखा दिसतो. तो मोठा पिसारा असतो आणि हळूहळू तो खूप छान मोठा पिसारा असा फुलवत असतो आणि नाचत असतो. मोर मुख्यतः धान्याचे दाणे आणि कीटक यावर जगतात. काय खातात ते? तर धान्याचे दाणे आणि कीटक यांच्यावरती ते त्यांचा उदरनिर्वाह करतात, ते जगतात. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. आपण पिक्चरमध्ये बघितलीस ती मोराबरोबर एक लांडोर होती, तर त्याची ती मादी होती. ती मोराच्या मादीला काय म्हणतात? लांडोर म्हणतात. लांडोर आकर्षक दिसत नाही. लांडोर ही आकर्षक दिसत नाही. ती आकाराने लहान असते आणि ती एक तपकिरी रंगाचा पक्षी असते. तिचा रंग कसा असतो? तपकिरी रंग. तिच्याकडे रंगीबेरंगी पिसे नसतात. जी लांडोर असते तिच्याकडे पिसे नसतात आणि ती जसा मोर आपला पिसारा फुलवतो तशी लांडोर पिसारा फुलवू शकत नाही. कारण का? तर तिच्याकडे पिसेच नसतात आणि ती दिसायला कशी असते? आकर्षक नसते, ओबडधोबड असते. तिच्याकडे रंगीबेरंगी पिसे नसतात. तिचे पायही ओबडधोबड असतात आणि कुरूप असतात. पाय पण तेवढे अट्रॅक्टिव्ह नसतात लांडोरचे. आणि मोर कसा असतो? अट्रॅक्टिव्ह असतो. तो प्रत्येकाला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो, आपल्याकडे आकर्षित करत असतो. ऐकला मोराचा आवाज? तर अशा प्रकारे मुलांनो, आपण आज या पक्ष्यांची माहिती आणि आवाज बघितले. तुम्हाला सर्वांना आवडले असतील अशी आशा करते. धन्यवाद.